राऊतांकडून विधानसभा अध्यक्षांचा अलिबागच्या म्हात्रोळी गावातील व्हिडिओ ट्विट। जमीन मोजणीला मालकाच्या विरोधानंतर नार्वेकरांनी पळ काढल्याचा आरोप। महिलेनं काही जणांच्या श्रीमुखात लगावल्याचा देखील दावा। माझा घटनेशी काहीही संबंध नाही, दोन शेतकऱ्यांमधील वाद सोडवण्यास गेलो होतो। राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण। जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्यांसोबत आमचा वाद झाला। नार्वेकरांचा याच्याशी काहीही संबंध नाही, वाद आपापसात मिटवून घेण्यास ते सांगत होते। जमिनीचे मालक रमेश पाटील यांची माहिती। मालेगाव महापालिकेतील उपमहापौराच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं वाद। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, तणावानंतर फोटो हटवला। टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष एक शौर्य गाजवणारे योद्धे, भूमिपुत्र होते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाने नवा वाद। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना शिवरायांसोबत करणं अतिशय निंदनीय। हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी, काँग्रेसने प्रकरणाची दखल घ्यावी। फडणवीसांकडून सपकाळांच्या वक्तव्याचा समाचार। विलिनीकरणावर दोन्ही राष्ट्रवादींकडून फुल स्टॉप। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही। पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भूमिका। तर पटेलांकडून देखील विलिनीकरण होणार नाही अशी स्पष्टोक्ती। विलिनीकरणाच्या चर्चेची एवढी घाई कशासाठी? भुजबळांचा पवारांच्या राष्ट्रवादीला सवाल। तर नवीन कॅप्टन निर्णय घेतील। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रफुल्ल पटेल बोलतात ती अमित शहांची भाषा। अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटलीत। संजय राऊतांचा पटेलांसह तटकरेंवर निशाणा। सुनेत्रा पवारांसह पार्थ आणि जय पवारांची राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्यासोबत चर्चा। विलिनीकरण आणि पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा, सूत्रांची माहिती। मुंबईतील मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला। दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। रिक्षासह कारचा चिंदामिंदा। मुलुंडमधील दुर्घटनास्थळी आमदार मिहीर कोटेचा आणि महापौर रितू तावडेंकडून पाहणी। निष्काळजीपणामुळे दुर्घटना, दोषींवर कारवाई केली जाणार, महापौर रितू तावडे यांचा इशारा। मुलुंडमधील अपघात हा प्रशासकीय हलगर्जीपणामुळे झालेली हत्या। भाजपच्या राजवटीमध्ये जीवाची काहीच किंमत नाही। जबाबदार कंत्राटदारांवर आणि अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई व्हावी। आदित्य ठाकरेंसह वर्षा गायकवाड यांचा संताप। पुण्यातील रुबी रुग्णालयामधून शरद पवारांना डिस्चार्ज। पवारांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याची डॉक्टरांची माहिती। शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं मत। पवारांकडून मात्र वेट अँड वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती। राज्यसभेची निवडणूक लढवणार असं शरद पवारांनी मला आणि काँग्रेसला सांगितलं। राज्यसभेबाबत तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार, राऊतांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नव्या चेअरमन होण्याची शक्यता। 18 तारखेला सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये कारखान्याची पहिली बैठक। भाजप आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयात पिस्तूल ठेवणारा तरुण ताब्यात, पोलिसांकडून चौकशी सुरू। तर हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे घातपाताचा संशय, केनेकरांचा आरोप। कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटलांना 4 दिवसांची पोलीस कोठडी। महापालिका निवडणुकीतील राड्या प्रकरणी कारवाई। भिवंडीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून काही ठिकाणी दुकानं बंद करत निषेध व्यक्त। आसाममध्ये इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। दिब्रुगडमधील राष्ट्रीय महामार्गावर मोदींच्या विमानासह राफेल, सुखोई लढाऊ विमानांचं देखील लँडिंग।